हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत मॅकडोनाल्डला मिळतात तसेच क्रिस्पी फ्रेंच फ्राईज. तर हे फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी खास टिप्स आणि ट्रिक्स आहेत, तर त्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. तर हे क्रिस्पी फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी आपल्याला फार काही साहित्य लागणार नाही आहे. अगदी मोजक्या साहित्यात हे तयार होणार आहे आणि हे जे फ्रेंच फ्राईज आहेत ते तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता. तर हे फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे ते मेन म्हणजे बटाटा. बटाटा आपल्याला घेताना मोठ्या आकाराचा बटाटा घ्यायचा आहे. तळण्यासाठी तेल, थोडंसं चवीसाठी मीठ आणि अर्धा टीस्पून होईल इतका व्हिनेगर, इतकंच साहित्य आपल्याला लागणार आहे. बटाटा घेताना आपल्याला पातळ साल असलेला आणि कमी स्टार्च असेल असा बटाटा जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. सुरुवातीला मी बटाटा जो आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या साली काढायच्या आहेत. साली काढून घेऊन आपण तो बटाटा जो आहे तो पाण्यामध्ये टाकणार आहे, जेणेकरून तो काय होणार नाही, काळा पडणार नाही. सुरुवातीला मी सगळ्या बटाट्यांच्या साली काढून त्या पाण्यात टाकून घेते. त्यानंतर आपल्याला बटाटा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता माझ्या सगळ्या बटाट्याच्या साली काढून झालेल्या आहेत, तो मी कटिंगला घेतलेला आहे. कट करताना मी खालचा, वरचं, साईडचं, राऊंडमध्ये जे पार्ट्स असतील ते थोडेसे कट करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला बटाट्याच्या पातळ स्लाईस करायच्या आहेत. स्लाईस करताना खूपही पातळ करायच्या नाहीत, त्या कमीत कमी 1 सेंटीमीटर तरी असाव्यात, याप्रमाणे आपल्याला स्लाईस करून घ्यायच्यात आणि परत त्या स्लाईसपासून आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे 1 बाय 1 सेंटीमीटर होईल अशा आकारात मी बटाटा जो आहे तो कट करून घेतलेला आहे. बटाट्याचे फ्राईज करताना आपल्याला खूप बारीक किंवा खूप पातळ असे करायचे नाहीत, त्यामुळे ते व्यवस्थित चवीला पण येणार नाहीत आणि करपले जातील. म्हणून आपण करताना कमीत कमी 1 सेंटीमीटर होईल, 1 सेंटीमीटर होईल या आकारातच आपण बटाटा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे माझे सगळे बटाटे जे आहेत ते कट करून झालेले आहेत आणि ते मी पाण्यात टाकले होते. आता हे मला पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे आहेत. जोपर्यंत ह्यातलं पांढरं पाणी पूर्ण निघून जात नाही तोपर्यंत मला तितक्या वेळा ते वॉश करायचे आहेत. तर मी जवळजवळ 4 ते 5 वेळा हा जो बटाटा आहे तो पूर्ण वॉश करून घेणार आहे. त्यामुळे त्यातलं स्टार्च निघून जाईल आणि स्टार्च निघून झालं की आपल्या ज्या फ्राईज आहेत त्याला व्यवस्थित चव येईल. तर मी 4 ते 5 वेळा हा बटाटा जो आहे तो वॉश करून घेतलेला आहे. वॉश केल्यानंतर यातलं सगळं पांढरं पाणी जे आहे ते निघून गेलेलं आहे आणि त्याचा आकार जो आहे बघा, जसा मॅकडोनाल्डला असतो त्या आकारात मी बटाटा जो आहे तो कट करून घेतला होता. 1 बाय 1 सेंटीमीटर, थोडासा जाडच असा आहे, खूप पातळ आपल्याला नको आहे. तर आता हा जो आहे तो आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे. बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा होता, त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला पूर्ण उकळी येऊ द्यायची आहे आणि पाण्याला पूर्ण उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं चवीसाठी मीठ घालणार आहे, जेणेकरून बटाटा शिजताना ते मीठ जे आहे ते बटाट्यामध्ये जाईल आणि त्याला आपल्याला चव येईल. वरून घातलं तर फक्त वरून आपल्याला मीठ लागेल पण आतून लागणार नाही, म्हणून मी सुरुवातीला शिजताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. मी घालताना खडे मीठ घातलेलं आहे, तुम्हाला बारीक मीठ घालायचं असेल तर बारीक मीठ घाला. मीठ जे आहे ते पूर्ण पाण्यामध्ये विरघळून द्यायचं आहे आणि पाण्याला चांगली उकळी द्यायची आहे. पहिल्यांदा बटाटा घातला आणि नंतर पाण्याला उकळी येऊ दिलं आहे असं करायचं नाही आहे. पूर्ण उकळी आलेली आहे पाण्याला, त्यानंतर आपल्याला बटाट्याच्या स्लाईस जे आहेत ते पाण्यामध्ये घालायचं आहे. हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मोठी ठेवायची आहे. सुरुवातीला आपण सगळे बटाट्याचे स्लाईस आहेत ते पाण्यामध्ये घालून घेतो आहे. सगळ्या स्लाईसच्या आहेत त्या मी पाण्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे. खालचा बटाटा वर आणि वरचा बटाटा खाली करायचा आहे, नाहीतर काय होईल, फक्त खालचा बटाटा शिजला जाईल आणि वरचा जो आहे तो आहे तसा राहील. त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक अर्धा टीस्पून होईल इतका व्हिनेगर घालणार आहे. व्हिनेगर घालण्यामागचं कारण काय आहे बघा, व्हिनेगर घातल्यामुळं आपल्या बटाट्याच्या स्लाईस ज्या आहेत त्या तुटणार नाहीत, तर त्या आहेत अशा राहतील. याच्यासाठी व्हिनेगर घातला आहे, त्याचा चवीवर काहीही परिणाम होणार नाही आहे. आता मी बटाटा बघा मध्ये मध्ये हलवत राहते आहे, जेणेकरून तो काय होणार नाही, ब्रेक होणार नाही आणि सगळा बटाटा जो आहे तो व्यवस्थित शिजला जाईल. मध्ये मध्ये हलवत राहून आपण बटाटा व्यवस्थित 10 मिनटं शिजवून घेणार आहे. बटाटा 10 मिनटं शिजू द्यायचा आहे आणि शिजू दिल्यानंतर आपल्याला तो एका चाळणीवर काढून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यातलं सगळं पाणी जे आहे ते निघून जाईल.
बटाटा सगळा चाळणीवर काढून घेते आणि चाळणीवर काढून घेतल्यानंतर एक 5 ते 10 मिनटं आहे तसा ठेवते आणि ज्यामुळं त्यातली सगळी वाफ जी आहे ती निघून जाईल. बटाट्यामधली एक 10 मिनटं वाफ निघून गेलेली आहे. त्यानंतर मी त्याला एका कॉटनच्या कापडावर व्यवस्थित पसरवून घेणार आहे. कापड घेताना कॉटनचंच कापड घ्या, जेणेकरून त्यातलं पाणी जे आहे ते निघून जायला आपल्याला मदत होईल. बटाटा जो आहे तो पूर्ण हलकासर व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे. पसरवून घेतल्यानंतर हा बटाटा जवळजवळ 1 तास होईल इतका आपल्याला थोडासा वाळू द्यायचा आहे. अर्ध्या तासानंतर हे कापड मला थोडंसं ओलसर वाटायला लागलं, म्हणून मी त्याला काय केलेलं आहे, दुसऱ्या कापडावर शिफ्ट केलेलं आहे. आपल्याला बटाट्यामध्ये पाणी अजिबात राहता कामा नये असा मी व्यवस्थित ड्राय करून घेतलेला आहे. 1 तासानंतर बटाटा जो आहे तो मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला आता थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. फर्स्ट फ्राय म्हणू आपण त्याला. फर्स्ट फ्रायसाठी आपल्याला तेल जे आहे ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. जवळजवळ 200 डिग्री सेल्सिअस तापमान होईल इथंपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तेलाचा धूर जरी झाला तरीही चालेल. अशा तेलामध्ये या बटाट्याची मी फर्स्ट बॅच जी आहे ती तळून घेणार आहे. यासाठी आपल्याला खूप वेळ द्यायचा नाही आहे, तर एक 40 ते 45 सेकंद होतील इतक्याच वेळात आपल्याला फर्स्ट बॅच जी आहे ती तळून काढायची आहे. ही बटाट्याची फर्स्ट बॅच तळताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची आहे आणि आपल्याला ते तेलात सतत हलवत राहायचे आहेत. आता 40 ते 45 सेकंदात मी फर्स्ट बॅच जी आहे ती तळून घेतलेली आहे आणि ती आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. फर्स्ट बॅच झालेली आहे. त्यानंतर मी सेकंड बॅच जी आहे ती तळण्यासाठी घालणार आहे आणि अशाच प्रकारे छोट्या छोट्या बॅच करून संपूर्ण स्लाइस ज्या आहेत ते मी सगळ्या तळून घेणार आहे. गॅसची फ्लेम मी हाय जरी ठेवली असेल तरी आपल्याला बटाटा जो आहे तो थोडासा ओलसर होता, त्यामुळं त्याच्या कलरमध्ये काहीही आपल्याला जास्त फरक असा पडत नाही आहे. तर हा मी पूर्ण बटाट्याच्या स्लाइस ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत आणि ह्या आपल्याला एक अर्धा तासासाठी रेस्ट करू द्यायच्यात, थोड्याशा गार होऊ द्यायच्यात. या स्लाइस ज्या आहेत त्या गार होण्यासाठी एखाद्या पेपरवर जरी पसरल्या तरीही चालतील. आता मी डीप फ्राय करून घेणार आहे. सेकंड फ्रायसाठी मी तेल जे आहे ते चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोड्या थोड्या करून या ज्या स्लाइस आहेत त्या आपल्याला सोडायच्यात. डीप फ्राय करण्यासाठी आपल्याला तेल जे आहे ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे, पण ज्यावेळी आपण त्याच्यामध्ये या फर्स्ट फ्राय केलेल्या स्लाइस आपण सोडणार आहे तर त्यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मंद करायची आहे. सेकंड फ्राय किंवा डीप फ्राय जो करतो आहे तो आपल्याला हाय फ्लेमवर करायचा नाही आहे आणि ते आपण ज्या स्लाइस ज्या आहेत त्या आपण सतत काय करतो आहे, हलवत राहतो आहे. जर समजा एखादी स्लाइस तुम्हाला लवकर तळली गेली असे वाटलं तर ती लगेच आपल्याला काय करायची, बाहेर काढून घ्यायची आहे, जेणेकरून ती करपता कामा नये. तर अशाच प्रकारे आपण काय करूया, सगळ्या उरलेल्या स्लाइस आहेत त्या तळून घेऊयात. आपण जे फ्रेंच फ्राईज मॅकडॉनल्ड किंवा रेस्टॉरंटला खातो तर त्याच्यामध्ये काय केलेलं असतं बघा, फर्स्ट फ्रायनंतर त्याला थोडंसं कॉर्नफ्लोअर लावलं जातं आणि ते डीप फ्रीजरमध्ये ठेवलं जातं आणि त्यानंतर आपल्याला ज्यावेळी जशी ऑर्डर येईल त्यावेळी ते काय केलं जातं, डीप फ्राय केलं जातं. त्यामुळे तुम्हाला जर ते इन्स्टंट नको असतील तर तुम्ही काय करू शकता, फर्स्ट फ्राय करून घ्यायचा, त्याला थोडंसं कॉर्नफ्लोअर लावायचं आणि ते झिप बॅगमध्ये पॅक करायचं आणि ती बॅग जी आहे ती फ्रीजरला ठेवून टाकायची आणि ज्यावेळी तुम्हाला रिक्वायरमेंट असेल त्यावेळी तुम्ही ते काढून काय करू शकता, फ्राय करू शकता. या फ्राईजला मी कॉर्नफ्लोअर यूज केलेलं नाही आहे, त्यामुळं हे फ्राईज जे आहेत ते आपण उपवासासाठी सुद्धा खाऊ शकतो. ते जे आपण कॉर्नफ्लोअर लावलेलं असतं तर ते फ्राईज आपल्याला उपवासासाठी खाता येणार नाहीत. तर ज्यावेळी तुम्हाला उपवासासाठी बनवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीनं बनवलं तरीही चालेल. हेही फ्राईज जे आहेत ते तेवढेच क्रिस्पी होतात. तर अशा प्रकारे आपली पूर्ण फ्राईज जे आहेत ते काय झालेले आहेत, फ्राय करून झालेले आहेत. मला जितके फ्राईज लगेच खायचे होते तेवढे मी फ्राय करून घेतलेले आहेत आणि त्यावर आता मी मीठ स्प्रेड करणार आहे. मीठ स्प्रेड करून घ्यायचं आणि ते व्यवस्थित आपल्याला सगळ्याला लागतील या पद्धतीनं हलवून घ्यायचं. मिठाबरोबर तुम्हाला मिरपूड आवडत असेल तर मिरपूड वापरली तरीही चालेल. हे फ्राईज आपल्याला डीप फ्राय केल्यानंतर खूप वेळासाठी ठेवायचे नाही आहेत, तर लगेचच ते आपल्याला खायला घ्यायचे आहेत. तर बघा, बाहेर जसे फ्रेंच फ्राईज मिळतात त्या शेपमध्ये आणि तसेच क्रंची आणि क्रिस्पी फ्राईज जे आहेत ते तयार झालेले आहेत. आता मी टोमॅटो सॉसबरोबर सर्व करणार आहे. सर्व केल्यानंतर मी लगेचच ते टेस्ट करून बघणार आहे की खरंच मॅकडॉनल्डसारखे झालेले आहेत काय नाही. तर ते आता बघूया आपण खाऊन कसं वाटतं आहे.
खाऊन बघितलं तर ते खरंच मॅकडोनल्ड्ससारखे वरून क्रिस्पी क्रंची कुरकुरीत आणि आतून थोडेसे मऊ असे खरंच आपले क्रिस्पी फ्रेंच फ्राईज जे आहेत ते तयार झालेले आहेत. तर तुम्हीही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुमचे जे फ्रेंच फ्राईज आहेत ते कसे बनलेले आहेत. तर ही होती आजची आपली फ्रेंच फ्राईज बनवण्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.